नमस्कार महाराष्ट्र, सुबोध कांबळे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। मी आता आहे पनवेल रेल्वे स्टेशनला आणि मी तुम्हाला ह्या पूर्ण रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती देणार आहे। तर कुठे जाऊ नका, पात्रा सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल। तर हा आपण ब्रिजवरून चढतो आहोत, तुम्हाला मी दाखवतो बघा। हे आहे आपलं पनवेल रेल्वे स्टेशन। हे बघा कर्जत लाईनचं काम। चला पुढे जाऊया। हे बघा कर्जत लाईनचं काम कुठपर्यंत आलं तुम्हाला मी दाखवायला आलेलो आहे। हे पाहतो आपण सिमेंट टाकून झालेलं आहे, पूर्ण सुकलं आहे सिमेंट। चला आता आपण खालती जाऊया, खालची माहिती घेऊया। चला हे पहा, मी आता पनवेल रेल्वे स्टेशनला आपला जो एक्सलेटर आहे, तर ह्या नेहमी एक्सलेटरला मी येतो पनवेलला जर आलो तर, कारण की मला खूप मजा येते ह्या एक्सलेटरवर अप डाऊन करताना। चालू आहेत आज पनवेल रेल्वे स्टेशन आणि खास करून पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉरचं काम सध्या खूप वेगाने अंतिम टप्प्यात आलेलं आहे। पनवेल कर्जत रेल्वे प्रकल्प रेल्वे नेटवर्क्समधला एक मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे। MUTP 3 अंतर्गत आहे आणि ह्याची सध्याची प्रगती जर पाहिली आपण तर 75% जास्त काम पूर्ण झालेलं आहे। हे आपण पाहतोय ना, हे पनवेल रेल्वे स्टेशनचं आहे। हे बघा, हे बघा ही लिफ्ट आहे, लिफ्ट बनते आहे इथे। तर लिफ्टचं पण काम चाललं आहे बऱ्यापैकी, आहे ना। हे बघा काम पहा कुठपर्यंत आलं आहे बघा। आता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनच्या इथे। हे बघा, हे संपूर्ण आपण पाहतो आहे पनवेल रेल्वे स्टेशनचं इथलं काम आहे। हे बघा बाजूला WDFC लाईन आहे, हा ना। काम प्रगतीपथावर आहे, 80% 85% काम झालेलं आहे। तर मी आता हा लिफ्टमध्ये आलेलो आहे, प्लॅटफॉर्म नंबर 5च्या येते। प्लॅटफॉर्म नंबर 7 वरती एक लिफ्ट पडली होती, तर तिकडे तर आपल्याला जायला भेटणार नाही। तर आता मी 5 नंबरला आलो आहे, कारण की अमृत भारत ट्रेन आलेली आहे। प्लॅटफॉर्म नंबर 5 वरती मी तुम्हाला दाखवायला आलेलो आहे। ही बघा, ही जी ट्रेन आहे अलीपुरद्वार जंक्शन पनवेल। ही बघा, ही पाहतो आपण अमृत भारतची ट्रेन आहे। ही अलीपुरद्वार म्हणजे ही बंगालला जाते। तर ह्या ट्रेननी आपण देखील एकदा प्रवास करणार आहोत, आपण सिक्कीमला जाण्यासाठी ह्याच ट्रेननी जाणार आहोत। तर आपल्याला जेव्हा ती ट्रिप निघेल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन। हे बघा, मी तुम्हाला ट्रेन दाखवतो बघा। ही एक ट्रेन आहे, ही बघा मस्त ट्रेन बनवलेली आहे। संडास बाथरूम देखील मी दाखवतो तुम्हाला। हे बघा, चला तर तुम्हाला मी दाखवतो। हे बघा, काय खोलत नाही इथून काय आता। हे बघा आपण पाहतोय, हा आहे संडास बाथरूम। हे बघा, है ना। तर हा हे सर्व आहे अमृत भारत एक्सप्रेसचं। हा बघा, उरलेलं काम मुख्यतः स्टेशन फिनिशिंग, ट्रॅक टाकणे, सिग्नल सिस्टीम, इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे मोठी सिव्हिल कामं जसे की पूल बोगदे जवळजवळ पूर्ण झालेली आहेत। सुरू होण्याची शक्यता अपेक्षित सुरुवात आहे जून-जुलै 2026 पर्यंत असं म्हणतायत, पण अजून कन्फर्म नाही आहे, वेळ लागेल त्याला। हे वर्ष जाईल 2026। प्रकल्पाची मुख्य माहिती तुम्हाला माहीतच असेल, ती मी सांगतो तुम्हाला। प्रकल्पाची मुख्य माहिती म्हणजे ह्याची लांबी आहे 30 किलोमीटर आणि नवीन स्टेशन आहेत 5, ज्यामध्ये पनवेल आहे, चिखळे आहे, मोहपे आहे, चौक आहे, कर्जत आहे। तुम्हाला मी सगळे दाखवलेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती, सर्व काही आहेत। खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर 2.5 किलोमीटरचा मोठा बोगदा आहे। मुंबई लोकलमध्ये पहिल्यांदाच हा झालेला आहे। बॅलस्टलेस ट्रॅक आहेत, म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी, कमी मेंटेनन्स आहे। 47+ पूल आहेत आणि अनेक अंडरपास आहेत। पनवेल स्टेशन रिडेव्हलपमेंट अपडेट, पनवेल स्टेशनवरही मोठा बदल चालू आहे। काम काय चालू आहे ते तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो। तुम्ही मागे बघताय हे सगळं आपलं आहे पनवेल साईडचं कर्जत लाईनला जोडणारं हे प्रकल्प आहे। हे काम चालू आहे, पाहू शकता। तर ह्या प्रकल्पाचा फायदा काय होणार, तर सर्वात मोठे फायदे वेळ वाचणार आहे। कर्जत ते पनवेल प्रवास 30 मिनिटांनी कमी होणार आहे, गर्दी कमी होणार आहे, कल्याण मार्गावरील प्रचंड गर्दी कमी होईल। नवी मुंबई प्लस रायगड यांचा विकास होईल, जसं की नवी मुंबई पनवेल कर्जत भागात प्रॉपर्टी प्लस रोजगार वाढणार आहेत। पनवेल कर्जत प्रोजेक्ट ऑलमोस्ट कंप्लीट म्हणजे 85% झालेला आहे। 2026मध्ये अंदाजे लोकल सुरू होण्याची शक्यता आहे। पनवेल स्टेशन फ्युचर रेल्वे हब बनत आहे। हा प्रकल्प पूर्ण झाला तर प्रवास खूप सोपा आणि फास्ट होणार आहे।
तर मला सांगा व्हिडिओ कशी वाटली. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हे पाहतो आपण ह्या साईडला तरी काहीतरी काम चालू आहे. याची देखील अपडेट तुम्हाला मी देत राहीन. कसलं काम चालू आहे. आता आपण आलेलो आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला. हे बघा, हे आहे पनवेल रेल्वे स्टेशन.